आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चेंज करून घे आणि आता झोप शांत. गुड नाईट. काय गुड नाईट काय गुड नाईट. आधी मला सांग, वृंदा आंटीला काय झालेलं? ती काय एवढी रडत होती? तुला नाही कळणार शमिका, आणि हा विषय तुला सांगण्यासारखा नाहीये. चेंज कर आणि झोप शांत. अरे पण शमिका, खूप दंगा झाला. आता एक्झाम जवळ आली. अभ्यासाकडे लक्ष द्यायचं. दंगा मस्ती सगळं बंद. जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास. कुठेही जायचं नाही, कळलं? मी बघते. नाही, चेंज कर आणि झोप. बघतो मी. गव्हाणे या आत्या. नाही सर, नको, थँक्यू. हा पेनड्राईव्ह तुम्ही क्लिपची कॉपी मागितली होती ना? थँक्यू. येतो. मम्मा, ए मम्मा, तू आता पप्पा सोबत आहेस ना? माझं एक छोटस काम करशील का? तू ना पप्पाला रिक्वेस्ट कर माझ्याकडून. त्याला सांग, जे काही प्रॉब्लेम असतील ना वृंदा आंटीच्या लाईफ मध्ये ते दूर कर. वृंदा आंटी आणि तिचे घरातले खूप चांगले आहेत, इनोसंट आहेत. तुला माहितीये मम्मा, जेव्हा तू मला सोडून गेलीस ना, त्यानंतर मला खूप एकटं लोनली वाटायचं. ते सगळं आता नाही वाटत मला, कारण वृंदा आंटी आणि तिच्या घरचे सगळे लोक मला समजून घेतात. त्यांना माझ्यापासून दूर नको ना नेऊस, असं तू पप्पाला सांग. एवढं करशील ना माझ्यासाठी प्लीज? बाबा, काळजी करू नका. तो व्हिडिओ, सत्यशीलने केलेले आरोप सगळं खोटं आहे. हे सगळं मला माहिती आहे समीरराव. माझ्या मुलींवरती पूर्ण विश्वास आहे. पण आपल्या मुलांनी हे असं काही केलंय, याची नुसती चर्चा जरी झाली ना तरी आयुष्यभरात सगळं संचित शून्य होऊन जात. मी जगाला कसं पटवून देऊ की माझ्या मुलीने हे असलं काही केलेलं नाही म्हणून? जगाला काय सत्यशीलने केलेले आरोपच खरे वाटणार ना? काका, हो पण खरं काय ते आपल्या सगळ्यांना माहितीये ना. मग समाज काय बोलतोय याचा विचार आपण का करायचा? समाजाला नाकारून नाही चालत आकाशराव. माणूस म्हणजे काय एकटं जगणारा प्राणी नाहीये. समाज हा अविभाज्य भाग असतो आपल्या जगण्याचा. त्याला झिडकारून असं नाही जगता येत. बाबा, समाजाचं माहित नाही, पण कुटुंब म्हणून आपण एकत्र येऊन या संकटाचा सामना करूया. माझ्या बुद्धीला खरंच टाळं लागलंय आता समेराव. काय करू मला खरंच काही कळत नाही. संपलं सगळं. हरले मी. न्यायाची लढाई आता माझ्या अब्रूच्या बदनामीवर येऊन थांबली. काही नाही करू शकत आहे मी. काही करू शकत नाहीये मी. हरले. आई, अगं काय संपलं? कसं संपलं? हा, ही लढाई काय तुझ्या एकटीची आहे? प्राणासाठी नाही का तुला एकटीलाच हवाय? मग काय तर
उलट आजवर फक्त राणासाठी जी लढाई लढत होतो त्यात आता तुझ्यासाठी सुद्धा आपल्याला लढायला लागणार आहे. ताई अगं, सीतेसाठी देशाची सीमा ओलांडून जाणाऱ्या रामाला पूजणारे माणसं होत आपण. त्याचा आदर्श कधी घ्यायचा? ताई, सत्याचा विजय होत नाही तोवर काहीच संपत नाही. ताई, बाबा आपल्याला कायम हेच सांगत आलेत ना की सत्याचा विजय हाच युद्धाचा अंत. आणि हा काय युद्धाचा अंत आहे का? हे बघ, जोपर्यंत सत्याचा विजय होत नाही तोपर्यंत आपण हरायचं नाही. तू नको काळजी करूस, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. हो वृंदाताई, काहीतरी घोळ नक्की आहे. तो व्हिडिओ खरा नाहीये. हो बाई, पण अजिंक्य सर तर म्हणतायत की व्हिडिओ कराय, कोर्टाचा कसा काय विश्वास बसेल? मला नाही माहिती की तो व्हिडिओ कसा बनवला गेला, पण मी जेव्हा जेव्हा सत्यशीलकडे गेले त्यावेळी मी तसलं कधीच नाही वागले ग, कधीच नाही. हो ताई, माहिती आहे आम्हाला. अगं मी तेच तर म्हणते ना, टेक्नॉलॉजी हल्ली खूप पुढे गेलीये. त्या व्हिडिओत नक्कीच काहीतरी छेडछाड केली गेलीये. तुमच्या त्या टेक्नॉलॉजीचं मला काही कळत नाही, पण मला एवढं कळतं बाई की माणसाचा निश्चय मोडेल एवढी ताकद नाहीये तिच्यामध्ये. एवढी पुढे नाही गेलेली ती, आणि सत्यावर तर मात नाहीच करू शकत बाई टेक्नॉलॉजी तुमची. हो, पण माझ्या बाजूने उभी राहील अशी व्यक्ती तरी कुठे आता माझ्या बाजूने? आई अगं, अजिंक्य सर नसले म्हणून काय झालं? ते नाही तर काय सत्य जगासमोर येणार नाहीये का? हे बघ, वेळ आली ना तर आपण केस लढू, आपण सगळं सत्य शोधून काढू. पण तू हिम्मत हरू नकोस ताई. हे बघ, तू जर हिम्मत हरलीस ना तर आपण केस हरणार, एवढं मात्र लक्षात ठेव.
मी जे काही साठवलंय ते विकावं लागलं तरी चालेल, पण मला न्याय हवाय. माझ्या नवऱ्यासाठी न्याय हवाय, मला माझ्या अनाथ झालेल्या मुलीसाठी न्याय हवाय. आणि तो न्याय मला तुम्हीच मिळवून देऊ शकता हा माझा विश्वास आहे. त्यासाठी तुमच्या दारात मरेपर्यंत बसायची तयारी आहे माझी. माझं काम होतं म्हणून मी कॉल केला. मिसेस वृंदा, हे अजिबात. दादा, तू तिला काहीच नको बोलूस. तू माझ्यावर चिडचिड कर, मला काही बोल, पण तिला काहीच नको बोलू. मिसेस वृंदा, थँक्यू. हा, थँक्यू कशाबद्दल? मी माझ्या गोष्टीत मला हिरो केल्याबद्दल. प्रत्येक बाप हिरोच असतो. शमिका खरंच खूप नशीबवान आहे. तिचा हिरो तिच्या जवळ. माझ्या बर्फीच्या जवळ मात्र तिचा हिरो नाही आहे. येऊ का मी? वकील साहेब, बरं झालं बाई तुम्ही आलात. या ना, बसा बसा. काय कशात काही मनच लागत नाही हो. सवयीने पूजा केली. तुम्हाला सांगते, डोक्यात सतत ते केसचाच विचार आहे बघा. माझंच नाही बाई, घरातल्या सगळ्यांचंही असंच होतंय. कुणाचं कशातही लक्ष नाहीये. काल रात्री तर कोणाला झोपही लागली नाही. तुमचं पण असंच होत असेल ना हो? तुम्हालाही टेन्शन आलं असेल, झोप उडाली असेल. हा बाई, तुम्हाला तर केस लढवायची आहे. झालंच असणार ना असं. तुम्ही कशाला सांगाल असं टेन्शन आलंय तुम्हाला ते आम्हाला सांगणार नाही बाई. आमची तर भिजतंय तुमच्यावरती. आणि विश्वास पण आहे, विश्वास आहे तुमच्यावर. सगळ्यांना माहितीये ना हे जे काय घडलंय ते सगळं खोटं आहे बाई.
मग हे खोटं किती काळ तग धरून राहणार सांगा बरं तुम्ही? नाहीच राहणार तर. आणि माझा त्र्यंबकेश्वर आहे ना, तो आहे ना पाठीशी, तो सगळं व्यवस्थित करेल बाई, सगळ्यातनं सोडवेल. हो ना वकील साहेब? बाई मी काय बोलत बसले, मी चहा आणते. हा, पाणी आणते, चहा आणते. नकोय मला चहा. खरंच नकोय. खर तर मी एवढंच सांगायला आलो होतो की मला माहितीये तुम्ही काय सांगायला आलात. तुम्ही हेच सांगायला आलात ना की तुम्हाला ही केस लढायची नाहीये. हॅलो. गुड मॉर्निंग मास्टर. काय म्हणताय? सत्यशीलराव, कशी चालली आहे केस? त्यामध्ये केस संपायला अजून बराच वेळ आहे. अहो आत्ता तर मी वृंदाची पहिलीच क्लिप बाहेर काढली. अशा अनेक क्लिप्स आहेत माझ्याकडे. आणि एक सिक्रेट सांगू मास्टर, मी होकार दिलेल्या अनेक क्लिप्स माझ्याकडे आहेत. आणि तुम्ही विचार करा, मी होकार दिल्यानंतर काय काय झालं असेल. त्यामुळे एक गोष्ट नक्की, ही केस जोपर्यंत चालेल ना तोपर्यंत या अशा अनेक क्लिप्स मी पोलिसांकडे देत राहीन. कारण मी काय तुमच्यासारखा मर्यादा वगैरे पाळणारा माणूस नाही. आता फक्त एक क्लिप बाहेर पडल्यानंतर एवढी बदनामी झाली आहे. ह्या क्लिप्स बाहेर पडल्या तर वृंदाचं आणि तिच्या मुलीचं जीवन कठीण होऊन जाईल मास्टर. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला शेवटचं सांगतोय, तुमच्या मुलीला केस मागे घ्यायला सांगा. कळलं? हॅलो हॅलो हॅलो. मी लढेन. मी हार मानणाऱ्यातली नाहीये. आमच्या बाबांनी आम्हाला कधीच हरणं शिकवलं नाही. आणि मला हेही माहितीये की शेवटी विजय सत्याचाच होतो. आणि माझी बाजू सत्याची. त्यामुळे आता मी नाही मागे हटणार. तुम्हाला नाही लढायची नाही केस, नका लढू. मी माझी लढे. नाही खरंच सांगते, तुम्ही नका काळजी करू, सोडून द्या ही केस. झालं बोलून? नाही काही बाकी असेल तर तेही बोलून टाक. तुम्हाला आठवतंय वृंदा, केस घ्यायच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणालो होतो, मला जर ही केस लढायची असेल तर माझे काही नियम आहेत. पण ही गोष्ट खरी आहे, या सगळ्या नियमांच्या पुढे जाऊन पण फक्त क्लायंट माझ्याशी खरं बोलतोय ना, या गट फिलिंगवर पण मी केस लढलेल्या आहे आणि जिंकलोय.
वृंदा, माणसाच्या नजरेतला प्रामाणिकपणा मला कळतो आणि ही केस सुरू झाल्यापासून कधीही मला तुमच्या नजरेत खोटेपणा जाणवला नाही. आणि फक्त म्हणून ही केस मीच लढणार. काही गरज नाहीये. आता केस लढण्याची काही एक गरज नाहीये. पण मास्तर, गरज नाही. माझ्यासाठी हा विषय संपला आता आणि तुमच्यासाठी सुद्धा संपवा आता. काही एक करायची काही गरज नाही. आता संपवा हा विषय. बस, पुरे झालं. बाबा, काय बोलता तुम्ही? असा कसा विषय संपला? बाबा, यांना न्याय कुठे मिळाला अजून? नाग, ही केस सुरू झाल्यापासून जे काही सुरू आहे, जे काय आता चाललंय, ते सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलंय. सहन करण्याच्या पलीकडे गेलाय बाबा? म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ मधलं सगळं खरं वाटतंय? समीरचा सूड घेण्यासाठी मी इतक्या खालच्या पातळीला जाईन असं वाटतंय तुम्हाला? नाही अगं, एक मिनिट. वृंदा, माझ्या जागी समजा आता ओवी असती तर हा असा अविश्वास दाखवला असता तुम्ही? अगं प्रश्नच नसता दाखवला. अगं ऐकून तर घे माझं वृंदा. काय कसं समजविला मी कळत नाही मला. अरे लगेच असे गैरसमज का करून घ्यायचे वाटतात हिला, मला काही कळत नाहीये. माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावरती. पण या सगळ्यामध्ये तिची जी काही बदनामी होईल ती मला सहन होणारी नाहीये. शांत व्हा. मुलीच्या अब्रूचा प्रश्न आल्यावर बापाच्या काळजावर होणारे घाव कसे कळणार, हिला कधी कळणार? मास्तर, शांत व्हा तुम्ही. मरणाला न घाबरणारा बाप मुलीच्या अब्रूचे धिंडवणे निघणार या विचारानेच अर्धमेला का होतो हे कसं कळणार, कसं सांगू हिला मी? हे बघा मास्तर, सत्य एकदा बाहेर आलं ना की कोणी काही बोलणार नाही. काळजी करू नका तुम्ही. हा, कधी येणार सत्य बाहेर? सत्य कधी कळणार हे कोणी काही सांगू शकते का मला सांगा? कधी कधी ही सत्याची लढाई आयुष्याच्या शेवटापर्यंत चालते. आणि तेवढाही वेळ नसेल लागणार तरी आहे तेवढ्या वेळामध्ये तो सत्याची आणखी काय काय करू शकतो हे कोणाला माहिती आहे? कोणी सांगू शकताय? तो आणखीन काय काय करू शकतो याची कल्पना दिली आहे त्याने मला. कोणी? सत्यशील नाही? हो, तो बोलला तुमच्याशी? हो, आता फोन आला होता त्याचा थोड्या वेळापूर्वी. वृंदाची ही एकच क्लिप नाही, आणखीन अशा अनेक क्लिप्स आहेत त्याच्याजवळ. काय? आणि वेळ पडली तर तो जगासमोर आणायला मागे पुढे बघणार नाही असंही म्हणत होता तो. अहो बाबा, ह्या क्लिप्स असणं शक्यच नाहीये. हो नाही, खोटं आहे सगळं. खोटं बोलतोय तो सत्यशील. हो, आणि ते खोटं आहे हे सिद्ध करूया आपण कोर्टात. मग काळजी करू नका तुम्ही. अहो पण ते सिद्ध होईपर्यंत माझ्या मुलीला जो काही त्रास होईल तो एक बाप म्हणून मी नाही सहन करू शकत. नाही बघवणार माझ्याच्याने. तर खोटं बोलणाऱ्याचं तोंड धरता येतं का मास्तर? तो काही बरळत असतो म्हणून आपण आपलं काम सोडून द्यायचं का? अजिंक्यराव, अहो खोटं बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते हे लक्षात घ्यायला हवंय ना आपण. आणि लोकांना काय चिखलफेक करायला आवडतच. हसत हसत ही सगळी माती विकत घेते. म्हणून अन्यायाविरुद्ध कोर्टात दाद नाही मागायची आपण. नाही मागायची, नाही मागायची. आणि असं करून जर माझी मुलगी आणि तिचं आयुष्य सुरक्षित राहणार असेल तर नाही मागायची. बस मला ना माझ्या मुलीवर आता कुठलंही संकट नको आहे. बस आता चर्चा नको ह्याच्यावरती. ही केस आपण लढायची नाही म्हणजे नाही. बस.
अहो अजिंक्य सर ऐका ना. सॉरी, मी काल भेटायला येऊ शकलो नाही. ऍक्च्युली 11 आरला काम आलं थोडं. हॅलो सर. सागर तू बोल. थोडं काम होतं. ये. हा ये सागर. या ना या. बस बस. सॉरी अब काही पाणी वगैरे काही नाही. सॉरी, आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये पण गेलो होतो आणि तुम्हाला कॉल पण केला होता, पण तुम्ही फोन नाही उचलला, म्हणून मला घरी यावं लागलं. नाही ठीक आहे सर. परवा ज्या क्लायंट बद्दल बोलणं झालं होतं ना, तेच मिस्टर जोशी. नमस्कार. नमस्कार. आणि मिस्टर जोशी हे अजिंक्य मांडलेकर, स्टार ॲडव्होकेट. वृंदा, असं काय करतेस बाळा? तुझ्या वडिलांबद्दल गैरसमज करून घेतेस तू. हे बघ वृंदा, तुझ्या काळजीने म्हणाले ते घाबरले, टेन्शन आलंय त्यांना. आपल्या मुलीची बदनामी झाली तर काय, या काळजीने ते नाही म्हणताय. आमचे बाबा असे घाबरून जाणाऱ्यातले नाहीये, तरी असं का वागतायत मला कळतच नाहीये. होतं असं. कितीही निडर असला माणूस तरी आपल्या मुलांच्या आणि खास करून मुलीच्या इब्रतीवर काही आलं ना बाळा
की वडिलांना घाबरायला होतं. हे बघ, उद्या त्यांच्यावर काही संकट आलं ना, नाही घाबरायचं वेळ अजिबात, एकदम धीट राहतील बघ. पण आपल्या बाळाला काही झालं तर, त्याच्यावर काही संकट आलं तर, या विचाराने वडील घाबरणार ना. म्हणून ते असं म्हणतायत की केस लढायची नाही, फक्त तुझ्या काळजीपोटी. म्हणजे वाड्याजोबा केस नाही लढायची म्हणतायत, म्हणून तू काल लढत होतीस? म्हणजे का नाही म्हणतायत वाड्याजोबा? शमिका, बाळा तू लहान आहेस, तू नको पडूस या सगळ्यात. असं कसं नको पडू? अगं, सांगितलं ना तुला नाही कळणार. शमिका, अजिंक्यराव नाही, डॅडा नाही आला. तू एकटी झालीस? हो. अगं किती वेळा सांगितले तुला, असं एकटं नाही आहेस बाळा. पण ठीक आहे, चल चल, तर आईच असेल अभ्यास करू, संपून टाकू. ये. सर, तुम्ही यांच्या केसच्या हिस्ट्रीकडे लक्ष दिलं ना तर तुम्हाला सगळी आयडिया येईल. मला वाटतं तुमचे सर खूपच बिझी आहेत. नाही नाही, ते बिझी असले तरी तुमची केस घेतो म्हणाले. पण ते दिसत नाही ना. सर, ऐकताय ना? अरे सॉरी, जरा एक महत्वाची केस आहे, त्यामुळे मी इथे कॉन्सन्ट्रेट करत होतो. मी एक काम करतो, जोशी ना? हो. हा, मी माझ्या ज्युनियरचा नंबर देतो तुम्हाला. तुमची सगळी केस सांगा त्याला, तो ऐकून घेईल आणि हिअरिंगला पण नंबर देतो मी तुम्हाला. तुम्ही येणार नाही? पण तसा शब्द दिला मी मिस्टर जोशींना, आणि ते तुमची फीस पण द्यायला तयार आहे. हो. अरे हो हो, पण मला आता ही केस फार महत्वाची आहे सागर. मला सध्या आता हीच केस हँडल करायची आहे. अहो सर, आमची पण केस महत्वाची आहे. काय आयरा गैरा समजलं का यांनी मला? ही केस मला जास्त महत्वाची आहे, तुमच्या केसपेक्षाही जास्त. माझ्या जवळची माणसं अडकलीत, कळतंय का तुम्हाला? सॉरी जोशी साहेब, एक्स्ट्रीमली सॉरी. हे बघा, मला खरंच आत्ता तुमची केस नाही हँडल करता येणार. ही जी केस मी हँडल करतोय ती खरंच खूप महत्वाची आहे. एकतर तुम्हाला 2-3 आठवडे थांबावे लागेल, नाहीतर मग एक काम करूया, माझ्या एका मित्राचा नंबर देतो मी तुम्हाला. तोही ऍडव्होकेट आहे, फार केपेबल आहे. काळजी करू नका, पर्सनली मी सांगेन त्याला. सागर, त्याच्याशी बोलून घ्यायला सांग, नाहीतर मग बघा कसं करता येईल. जाऊ दे सर. हॅलो, हा मावशी बोला. काय? शमिकाची स्कूल बस आली पण शमिका नाही आली. हा, तुम्ही काळजी करू नका, मला माहिती आहे ती कुठे असेल. अरे वा, बरंच केलंयस की तू. अगं असं नको करू. आता बस झालं वाड्याजोबा, मला मॅथ्सचा खूप कंटाळा आलाय. अगं कंटाळा करून कसं चाललेलं ग? गणित हे आयुष्यामध्ये फार महत्वाचं असतं. चल चल, काढ काढ. पण कंटाळा येतोय ना. बर, मग काय काय दुसरे काय करायचं?
दुसरं काय शिकवायचं? काय आवडतं तुला? पोएम. पोएम? काढ काढ, मराठीचं पुस्तक काढ. हे ठेव. चल. मी पोएमची बुक नाही आणली आहे, पण मला एक डायरी सापडली आहे. होय? कुठली डायरी सापडली तुला? ही बघा. अरे अरे, माझ्या कवितांची वही तुला कुठे सापडली? खेळताना सापडली मला. होय? मला याच्यातली एक कविता शिकवाल का? आवडेल तुला? हो. होय? बर. सोपा नसतो कधी गड्या रे आयुष्याचा खेळ, कधी बरसते इथे चांदणे, कधी पुन्हाची वेळ. कधी पावली गवत सुखाचे, कधी वाट काटेरी, कधी गर्द अंधार भोवती, कधी उषा सोने, कधी घराचे अंगण गोकुळ, कधी युद्धभूमी. वेळ ठाकता युद्धाची, नवरुमी व्हावी कमी कमी. वा वा मास्तर. कधी न मागे न्यावे पाऊल असता पक्ष सत्याचा, भेदावा चक्रव्यूह दुःखाचा, मग क्षण येई विजयाचा. सत्य मागतो त्यागने निष्ठा, सत्य निग्रह मागे. संकट समयी कृष्ण स्मरावा, ना पाऊल घ्यावे मागे. असत्य खरुले कांगावा, षडयंत्र लाख रचू दे. तू पेरत जा बस राम मनी, लंका खोट्यांची जळू दे. होतील हल्ले चारित्र्यावर, त्याच काम न हे भीते. एकच असू दे मनी शाश्वती, सत्यमेव जयते. अंती सत्यमेव जयते. एकच असू दे मनी शाश्वती, सत्यमेव जयते. अंती अंती सत्यमेव जयते जयते. चुकलंच माझं. मीच लिहिलेली कविता मीच विसरून गेलो होतो. सत्याचा सामना करताना हे असले प्रकार घडणार म्हणून आपण खचून नसतं जायचं. हे शिकवणारा अशोक मास्तर स्वतःच खचून गेला होता. पण नाही, आता नाही. तू लढ वृंदा, खरं सांगतो तू लढ. नाही आता वेळ पडली तर कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी हा तुझा बाप 2 पावलं पुढेच असेल.
नाही नाही, तू तू आता शस्त्र टाकायचं नाहीस. शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आहेस तू. तुझा बाप तुझ्या पाठीशी असेल. मास्तर, म्हणले कसं आहे, मला माफ करा. मी सकाळी तू काय करू हवं, एक बाप म्हणून घाबरलो होतो मी. पण नाही, माझं चुकलं होतं. तुम्ही लढा, ही केस लढा तुम्ही. न्याय तुमच्या पाठीशी, शेवटपर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे. खरंच लढा ही केस. नाही सर, शक्यच नाहीये. त्या व्हिडिओमध्ये वृंदा नाहीच आहे. मलाही माहिती आहे समीर, पण नुसतं बोलून काय उपयोग आहे, हे सिद्ध करावं लागेल ना. त्या व्हिडिओमध्ये काहीतरी छेडछाड झाली आपल्याला माहिती आहे, पण काय हे फक्त सत्यशीलला माहिती. आणि ते त्याच्या तोंडूनच वधून घ्यावं लागणार. तो ते नाही बोलणार कधीच. माजलाय तो. सत्यशीलचा ना माज उतरायला पाहिजे. त्याचा माज उतरवायचा असेल ना, तर त्याच्या विश्वासातली माणसं आधी बाजूला करायला पाहिजे. सगळ्यात आधी तो इन्स्पेक्टर. तो त्याला खूप मदत करतो, त्याच्या जीवावर तर तो उडतोय. माहिती आहे मला. बघ ना, सत्यशील जेलमध्ये असतानाही हा त्याला मदत करतोय. सर, आपण कोर्टात सांगू नाही शकत का की हा इन्स्पेक्टर सत्यशीलचा माणूस आहे? असं नसतं. नुसतं सांगून काही उपयोग होत नसतो. पुरावे लागतात समीर, पुरावे. ही केस आपल्या हातून जाईल की काय अशी भीती वाटायला लागली मला समीर. पैशाने माजलाय तो सत्यशील. सर, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? अरे बोल पटकन.